नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। राजनीति करने हेतु विपक्ष की नीति पूर्व केंद्रीय मंत्री बडोले ने कहा। भाजपा द्वारा जिले में निकली संविधान जागर यात्रा गोंदिया पहुंचने पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक में सभा संपन्न, जिसमें राजेंद्र गायकवाड़, एडवोकेट वाल्मीकि शरद कांबले, पूर्व मंत्री राजकुमार बडोले, पूर्व विधायक हेमंत पटले, जिला परिषद के अध्यक्ष पंकज रांगडाले, सभापति संजय टेमरे, जिला अध्यक्ष यशुलाल उपराड़े, दिनेश दादरीवाल, शालिनी डोंगरे, भावना कदम, विश्वजीत डोंगरे आदि प्रमुखता से उपस्थित थे। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। घटना दुरुस्त्या झाल्या आणि इंदिरा गांधीने तर मोठ्या प्रमाणामध्ये घटना कारण 39 घटना दुरुस्ती झाल्या आणि राजीव गांधीच्या काळामध्ये जी प्रमुख घटना दुरुस्ती झाली ती कुप्रसिद्ध सहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तो रद्द करण्याची होती। हा न्यायालयाचा निर्णय कदाचित तुम्हाला माहीत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने शहाबानूला पोटगी देण्याचा विषय मांडला, जसे मोदीजीनं 3 तलाक रद्द केलं, हा तसाच होता, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय होता। परंतु राजीव गांधीनं काय केलं, हा संसदेमध्ये जाऊन हा निर्णय बदलवून घेतला आणि ते खऱ्या अर्थानं मौलवी आणि जो कायदा आहे मुस्लिम पर्सनलला त्याला शरण गेले। या देशातल्या सामान्य माणसासाठी कधी त्यांनी काम केलं नाही। या ठिकाणी आणि तुम्ही जर पाहिल्या 2014च्या नंतर मोदीजींनी ज्या 10 वर्षाच्या काळामध्ये 7 वेळा फक्त घटना दुरुस्ती केली, 101वी घटना दुरुस्ती होती वन नेशन वन टॅक्स। तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की देशातल्या प्रत्येक माणसाला एकच टॅक्स लागला पाहिजे, मग तो कुठला पण असो, तो गोंदियाचा असो का दिल्लीचा असो। दुसरी घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्ती, मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचं काम परमपूज्य मोदीजींनी या ठिकाणी केलं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कारणानं राजीनामा दिला होता त्याच्यातलं एक कारण होतं का ओबीसीचा जो आवेग बनवले